Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn a new poem. Please don't read this poem. कृपया ही कविता वाचू नका. केन निस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. आता केन निस्बिट हे मुलांचे कवी आहेत, मुलांच्या कविता ते लिहितात. ही राइट्स ह्युमरस पोएम्स. ते विनोदी कवी जे आहेत, ह्युमरस पोएम्स जे आहेत, विनोदी कविता ज्या आहेत, तर त्याचं लेखन ते करतात. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. मुलांच्या भावना आणि अनुभव व्यक्त करण्याचं काम ते करतात. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट्स पीपल टू रीड देअर लिटरेचर. सर्वसाधारणतः इतर जे काही ऑथर्स आहेत, इतर जे लेखक आहेत, त्यांना असं वाटतं की लोकांनी आपलं जे लिटरेचर आहे, आपलं जे साहित्य आहे, आपलं जे लिखाण आहे ते लोकांनी वाचावं असं त्यांना वाटत असतं. बट फनीली द ऑथर ऑफ धिस पोएम कीप्स ऑन वॉर्निंग टू द रीडर नॉट टू रीड हिज पोएम. परंतु या ठिकाणी फनीली म्हणजे गमतीने या ठिकाणी ऑथर जे आहेत, जे लेखक आहेत, कवी आहेत, तर ते काय सांगत आहेत मुलांना? नॉट टू रीड हिज पोयम. आपली कविता वाचू नये असं ते सांगत आहेत. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द ऑपोजिट इफेक्ट. आता आपली कविता वाचू नये असं सांगत असताना याचा अपोजिट इफेक्ट होतो, म्हणजे ती कविता मुद्दाम वाचली जाते आहे. यू आर टेम्प्टेड इव्हन मोर टू रीड द पोयम. आणि याचा परिणाम असा होतो की तुम्हाला आणखी टेम्प्टेड होता, तुम्हाला आणखी मोह पडतो की ही कविता आपल्याला वाचायची आहे. काय आहे या नेमकं या कवितेमध्ये, म्हणजे तुम्हाला ही कविता वाचण्याचा मोह निर्माण होतो. चला तर आपण ही कविता बघूया, शिकूया. लेट स्टार्ट द पोयम. प्लीज डोंट रीड धिस पोयम. कृपया ही कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड धिस पोयम. इट्स ओनली मींट फॉर मी. कृपया ही कविता वाचू नका. इट्स ओनली मींट फॉर मी. ही कविता फक्त केवळ माझ्यासाठीच आहे. दॅट्स इट. जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ. देअर्स नथिंग हिअर टू सी. दॅट्स इट. बघा, ही कविता फक्त माझ्यासाठीच आहे. जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ. आता तुम्ही बाजूला व्हा. इथून तुम्ही आता बाजूला व्हा. ही कविता तुम्ही वाचू नका. देअर्स नथिंग हिअर टू सी. या कवितेमध्ये काहीही बघण्यासारखं नाही, पाहण्यासारखं नाही. नथिंग हिअर टू सी. नाउ सेकंड स्टांजा. बिसाइड्स आय एम शुअर यू वुड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. आय एम शुअर, मला खात्री आहे, यू वुड रॅदर जस्ट गो आउट. तुम्ही बाहेर जा अँड प्ले, आणि तुम्ही खेळायला सुरुवात करा. सो पुट द पोयम डाऊन नाऊ अँड स्लोली बॅक अवे. सो पुट द पोयम डाऊन नाऊ. आता तुम्ही कविता वाचायचं सोडून द्या. ही कविता वाचायचं सोडून द्या अँड स्लोली बॅक अवे. तुम्ही या ठिकाणाहून दूर जा. Let's see next stanza. Hey, why are you still reading? That isn't very nice. Hey, अजूनही तुम्ही ही कविता का वाचत आहात? That isn't very nice. ही कविता इतकीही चांगली नाही आहे, चांगली कविता नाही आहे. तुम्ही का वाचत आहात? I have asked you once politely. मी तुम्हाला एकदा प्रेमाने सांगितलेलं आहे. पोलाइटली. नाउ व्हॉट इज मीन बाय पोलाइटली? पोलाइट मीन्स नम्रपणे. मी तुम्हाला नम्रपणे आता एकदा सांगितलेलं आहे. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. मला पुन्हा तुम्हाला दुसऱ्या वेळेस सांगायला लावू नका. ट्वाइस म्हणजे दोनदा, दुसऱ्यांदा. तुम्ही मला पुन्हा ही कविता वाचू नका असं सांगायला लावू नका. नाउ नेक्स्ट स्टांजा. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. मी तुम्हाला सांगत आहे, इट्स अ प्रायव्हेट. ही कविता जी आहे, ही पोएम जी आहे, ही प्रायव्हेट आहे, एक खाजगी कविता आहे.
डोंट रीड वन मोर लाईन. आता एकही लाईन, एकही ओळ यामधली तुम्ही वाचू नका. हे दॅट्स वन मोर. अरे तुम्ही तर अजून एक लाईन जी आहे, अजून एक ओळ तुम्ही वाचली. नाऊ स्टॉप इट. आता थांबवा, हे कविता वाचणं तुम्ही थांबवा. धिस इजंट युअर्स, इट्स माइन. ही जी पोयम आहे, धिस इजंट युअर्स, ही कविता तुमची नाहीये. इट्स माइन, ही कविता कोणाची आहे? इट्स माइन म्हणजे ही कविता माझी आहे. नाऊ नेक्स्ट स्टांजा. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. तुम्हाला ही कविता वाचवण्याची परवानगी नाहीये. यू आर नॉट अलाउड. अलाउड मीन्स परवानगी असणे. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्ही आता थांबलंच पाहिजे. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट. आणि तुम्ही आत्ताच ही कविता वाचायचं सोडून दिलं नाही. आता क्विट म्हणजे चालते होणे, निघून जाणे किंवा सोडून देणे. इफ यू डोंट क्विट, क्विट म्हणजे सोडून देणे. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट. नाऊ व्हॉट इज मीन बाय इन्स्टंट? धिस इन्स्टंट म्हणजे या क्षणी किंवा ताबडतोब. तुम्ही जर आत्ताच वाचायचं सोडून दिलं नाही, ताबडतोब वाचायचं सोडून दिलं नाही, आय स्वेअर आय शॅल कॉल अ कॉप. तुम्ही जर आता वाचायचं सोडून दिलं नाही तर मी आता कॉप म्हणजे पोलिसांना बोलवेल. कॉप म्हणजे पोलीस जे आहे, या पोलिसांना कॉल करेल, त्यांना बोलावून घेईल. नाऊ नेक्स्ट स्टांजा. आय विल ड्रॅग यू अप इन द हँडकफ्स. ही विल लॉक यू अप इन जेल. मग आता ही पोलीस तुम्हाला काय करतील? दे विल ड्रॅग म्हणजे ओढत नाही. दे विल ड्रॅग यू अप इन हँडकफ्स. ज्या काही बेड्या आहेत या बेड्या घालून तुम्हाला ओढत नेतील. अँड ही विल लॉक यू अप इन जेल. आणि ते तुम्हाला जेलमध्ये लॉक करून ठेवतील, बंद करून ठेवतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. आणि कायमस्वरूपी तुम्हाला त्या जेलमध्ये ठेवतील. आता नाऊ व्हॉट इज मीन बाय फॉर एव्हर? फॉर एव्हर म्हणजे कायमस्वरूपी त्या जेलमध्ये तुम्हाला ठेवतील. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. कुठपर्यंत ठेवतील? जोपर्यंत तुम्ही ओल्ड म्हणजे म्हातारे होत नाही. फ्रेल म्हणजे वीक, कमजोर होणे. तुम्ही कमजोर होईपर्यंत किंवा म्हातारे होईपर्यंत तुम्हाला ते जेलमध्ये ठेवतील. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. आणि तुझे जे सर्व मित्र आहेत तर ते तुला फॉरगेट होतील. फॉरगेट म्हणजे विसरतील. तुझे मित्र तुला फॉरगेट होऊन जातील, विसरून जातील. यू वोंट बी इवन मिस्ड. आणि तुझी कोणाला आठवण सुद्धा येणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. आणि तू अस्तित्वात होता ही तुझी कुटुंब जे आहे, कुटुंब सुद्धा विसरून जाईल. तू एक्झिस्ट होता, एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात होता, हे तुझं कुटुंब सुद्धा तुला विसरून जाईल. नाऊ नेक्स्ट स्टांजा. अँड ऑल बिकॉज यू रीड धिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. आणि हे सगळं कशामुळे होणार आहे? अँड ऑल बिकॉज यू रीड धिस. कारण तू ही कविता रिडिंग करतो आहे, वाचतो आहे, म्हणून हे सर्व घडणार आहे. इन्स्टेड ऑफ. नाऊ व्हॉट इज मीन बाय इन्स्टेड ऑफ? इन्स्टेड ऑफ मीन्स च्या ऐवजी फ्रेज आहे ही. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन, मौज मजा करण्याऐवजी तू जर ही कविता जर वाचली तर हे सर्व घडू शकतं. इट्स टू लेट नाऊ अमिगो. मित्र आता फार उशीर झालेला आहे. इट्स टू लेट नाऊ अमिगो. नाऊ व्हॉट इज मीन बाय अमिगो? अमिगो म्हणजे या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. अमिगो म्हणजे मित्रा. मित्र आता फार उशीर झालेला आहे. द पोयम्स नियरली डन. आता ही कविता जवळपास पूर्ण झालेली आहे. नाऊ लास्ट स्टांजा. देअर्स ओनली वन सोल्युशन. आता एकच सोल्युशन आहे. हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. तू आता काय केलं पाहिजेस? टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. तुझ्या सर्व फ्रेंड्सला, तुझ्या सर्व मित्रांना सांगितलं पाहिजे. तुझ्या फॅमिलीला, तुझ्या कुटुंबाला सांगितलं पाहिजे. दे शुडंट रीड इट टू.
त्यांनी सुद्धा ही कविता जी आहे, ही पोयम जी आहे तर ही वाचू नये असं तू तुझ्या फ्रेंड्सला, मित्रांना सांग आणि तुझ्या फॅमिलीला, तुझ्या कुटुंबाला सुद्धा सांग. आता कवीला खरोखर या ठिकाणी म्हणायचं आहे की कविता वाचू नका, तर नाही. कवीला उलट ही कविता पूर्ण वाचावी अशी इच्छा आहे आणि म्हणून कवी जे आहे तर या ठिकाणी विरोधाभासाने या ठिकाणी म्हणत आहेत की कविता वाचू नका, परंतु कवीची इच्छा आहे की संपूर्ण कविता वाचावी. आता हु इज द पोएट ऑफ दिस पोयम? या कवितेचे कवी कोण आहेत? तर केन निस्बिट हे पोएट आहेत. आता या ठिकाणी काही हार्ड वर्डचे मिनिंग दिलेले आहेत. नाव कॉफ, कॉफ मीन्स पोलिसमॅन, फ्रेल मीन्स वीक म्हणजे कमजोर, अँड आमिगो मीन्स फ्रेंड, मित्र. अशा प्रकारे आज आपण प्लीज डोंट रीड दिस पोयम ही जी काही कविता आहे तर ती लर्न केली. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.